इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. धनाजी पाटील मॅन फ्रॉम सारंगाव येथे स्कोरिंग करताना आणि सारंगाव संघाने तब्बल 12 वर्षानंतर नक्कीच सेमीफायनलमध्ये धडक फुटबॉलच्या क्रिकेटमध्ये वाढलेले आहे. काळेरीतेची स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र सुरेख फटका सोंग केलेल्या चेंडूला, चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकालीन संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. पहिल्या षटकात समाप्त झाले आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर खरं तर पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. ड्रीम स्टार्ट जयदुर्ग सूर्य बी संघाकडून. संघाची धावसंख्या बिनबाद धावप्ले करून 16 धावा. गोलंदाज शिवम माले येतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओ स्टेप नो बॉल. नक्कीच आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निखिलेश बजागे सर ज्यांची तीक्ष्ण नजर आहे. खरं तर आपण पाहतोय मोरासारखे कान आहेत आणि घारीसारखी नजर आहे. यावेळी मात्र चेंडूला पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही. तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते कंप्लीट करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते. 21. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा यावेळी देखील नो बॉलचा इशारा होतोय. म्हणूनच मी उल्लेख केला होता की आपण पाहतो घारीसारखे 30 नजर आहे आणि मोरासारखे तिखट कान आहेत. निखिलेश बजागे सर सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या त्यांनी नक्कीच चष्मा वर घेतलेला आहे. यावरून आपण नक्कीच अंदाज करू शकतो धनाजी की सरांची नजर किती तीक्ष्ण आहे. फिटचा इशारा देखील आलेला आहे. निखिलेश बजागे सरांचा पंखा फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा होतो आहे. डोकेदुखी नक्कीच वाढवताना आपण पाहतोय शिवम माली हा गोलंदाज. म्हणजे हे षटक संपण्याचं नाव घेणार नाही
अगदी बजरंग बलीच्या शेपटाप्रमाणे हे षटक आता मात्र लांबताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धनाजी पाटील नक्कीच खुश आहेत, कारण सध्या कालेल्या मैदानावर सारंगाव संघ विस्फोटक फलंदाजी करताना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मुकेश पाटील यांनी सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार रोखले. मात्र बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. मानकुले मैदानावर आपण बोलूया. शिवम मागणा ठरतोय. इथे मात्र दिशा भरकटतोय आणि पंचांचा इशारा पाहूया काय येतोय वाईटचा. पंच निखिलेश बजागे सरांना खूप बिझी ठेवलेलं आहे गोलंदाजाने. इथे मात्र झेल तर उडालेलं आहे, मात्र इथे फीट असणार आहे. रनआउट करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, मात्र आपण पाहतोय काही मानकुले संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळत नाही. दरम्यान उत्तम पाटील साहेबांचे ते आगमन होते आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापड्याजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील खासदार चषक 2024 मध्ये खास स्वागत आहे. वेलकम साहेब, सुस्वागतम. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळी सत्रामधील हा सामना आपण पाहतोय आर के बिल्डर्स मानकुले विपक्ष जयदुर्ग सुरे बी या 2 संघामध्ये. शिवम माली राईट अमोर द स्टंप. येथे मात्र चांगला चेंडू तिखट चेंडू पाहायला मिळतोय. सरळ निघून जातो या एस्ट्रेकच्या हातामध्ये आणि आत्ता मात्र लय सापडले, कारण लयबद्ध हा चेंडू पाहायला मिळत आहे. लेफ्ट स्वीप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक. प्रयत्न चांगला पाहायला मिळत, मात्र चेंडू निघून जातोय मेडिकल रिझर्व मध्ये. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धनाजी पाटील जे नक्कीच मॅन फ्रॉम सारंगावचे आहेत आणि त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट देखील आहे. त्यांचं लक्ष देखील तिकडे लागलेलं आहे. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मात्र सरळ डीप स्कोरलेगच्या हातामध्ये आणि पहिला विकेट इथे मात्र सुरे बी संघाचा गारद होताना. तब्बल 10 चेंडूंचं षटक शिवम माले यांनी हाताळलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात लांब षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 31 धावा, 31 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धनाजी पाटील नक्कीच खुश आहेत, कारण सारंगाव या संघाने कालेर मैदानावर जी 40 प्लेची स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये तब्बल 12 वर्षानंतर सेमीफायनल पर्यंत धडक मारली आहे. त्या फायनलचा दरवाजा उघडण्यासाठी त्यांना 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि हे नक्कीच कदाचित फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल चषकावर जर नाव कोरलं तर नक्कीच धनंजय पाटील यांच्याकडून उद्या काहीतरी खास आमच्यासाठी असणार आहे. मेजवानी कदाचित त्यांच्याकडून असू शकेल. धावसंख्या 31. यावेळी मात्र चाबूक शॉट चेंडू निघून जातोय सीमापार. 6 धावांसाठी षटकार.
पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धाव प्ले करू 37 धावा 37 आपण पाहतोय. आणि जर्मन सारंगाव संघाने या अंतिम फेरीमध्ये या कालेरीते धडक मारले. अभिनंदन धनाजी पाटील. 12 वर्षानंतर नक्कीच सारंगाव संघाचा क्रिकेटचा सूर्य उगवलेला आहे. म्हणजे एका तपानंतर नक्कीच प्रथमच जर्मन सारंगाव संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. अभिनंदन धनाजी पाटील. खूप खुश आहेत धनाजी पाटील. इथे समोर खेळले 20 मध्ये शतकी कॉक रिझर्व मध्ये आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 40 धावा. इथे या फटका बसलेला मात्र सेफ लँडिंग होई कारण झेल होण्यासारखी संभावना नाही आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 42 धावा 42. जयदुर्ग सुरे बी विपक्ष आर.के. बिल्डर्स मानकोली या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. शिवम माली यांनी या स्पर्धेमध्ये सर्वात लांबलचक षटक हाताळण्याचा दुर्दैवी विक्रम केलेला आहे कारण 10 चेंडूचं षटक त्याचं पाहायला मिळालं होतं आणि धीरज याच्या षटकाच्या विक्रमाची त्यांनी बरोबर केली कारण या अगोदर जयदुर्ग सूर्य बी संघाकडून धीरज यांनी देखील ही कामगिरी केलेली आहे. इथे मात्र दिशा भरकटली जाते. पंच इशारा रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 43 धाव 43. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. हो हो घुटना टेकवर सिक्सर देख सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाजाने गुडघा वाकवला आणि गोलंदाजाला आसमान दाखवला. आणि 3 षटकाची समाप्ती अंती जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 51 धावा. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतोय सागर माली. अतुल पाटील आणि आपण पाहतोय रोनक वजे या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. सागर माली रोड करून वलताना रोनक वजेसाठी हे मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. या मेडिकल क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्विक थ्रो देखील मात्र चांगली रनिंग पिढीतून विकेट अगदी रन घेण्यासाठी अतुल आणि रोनक हरण बनले होते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावपलीकर 53 धावा 53.
सागर माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे मेडिकल रिझल्ट मध्ये. आणि पंचाने नक्कीच इथे मात्र तर ऑन फील्ड जो डिसिजन असेल तोच नक्कीच इथे मान्य करावं लागेल कारण पूर्णपणे स्पष्ट नक्कीच कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेलं नाही आणि ऑन फील्ड पंचाचा निर्णय अखेरचा निर्णय असणार आहे.
इथे मात्र लॉब केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल कावखर रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फटका पाहायला मिळतोय. या तिसरा षटकार. 29 आहे या धावसंख्येवर तो सध्या फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 3 षटकांचा समावेश आहे. येथे मात्र पंचांचा बिमर नोचा इशारा होतोय. अव्वल धाव बिमर नोच्या रूपाने आणि या आणखी धाव घेण्याचा प्रयत्न. हे काय घडत मला शेवटचं षटक चालतोय, तर सामोरे जाईल फलंदाज अतुल पाटील. इथे फुल केलेल्या चेंडूला आणि चेंडू होतोय सीमाशेवर गोल. षटकार. एक सूचना दिली जाते, आपण बरोबर रविवारी 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. बकरन स्पोर्ट्स मुठवल संघ नाही का, या गोष्टी नोंद घ्यायची. आपण बरोबर रविवारी 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्ग सूर्य बी विपक्ष आर के बिल्डर्स मानकुल. या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना सूर्य बी संघाने धावपले धावा झळकल्या. त्या 71 आणि 72 धावांचं एक मोठं लक्ष आर के बिल्डर्स मानकुली संघासमोर उभं केलेलं आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मुठोलगावचे पोलीस पाटील आणि मकरन स्पोर्ट्स मुठोल संघाचे सर्वे देखील आहेत उत्तम पाटील साहेब. आणि त्यांचा हेतूची सन्मान अजित भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता उत्तम पाटील साहेब पोलीस पाटील मुठवल त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या संघाने देखील आजच्या दिवशी नेतृत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचा हेतूची सन्मान अगदी फटाक्यांची आतिषबाजीने केलं जाते. आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छाने एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. हे सन्मान चिन्ह उत्तम आहे आणि उत्तम पाटील साहेबांना हे उत्तम सन्मान चिन्ह नेहमीच या उत्तम खासदार चषकाची आठवण देत राहील. कुमार रणदिवे आणि रणजित पाटील यांना दोघांना देखील विनंती असेल की आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मकरन स्पोर्ट्स मुठवाल संघाची नक्कीच ही A1 जोडी आहे खरं तर, कुमार रणदिवे आणि रणजित पाटील. आणि ह्या A1 जोडीला विनंती असेल की आपण व्यायपडे जोडा कारण आपल्याला ऋतिक माली, अजित भोईर आणि संपूर्ण चौठारुवा स्पोर्ट्स मानकुली या आयोजन कमिटी इन्व्हाइट करत आहेत. कुमारजी रणदिवे आणि रणजितजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यायपडे जोडा आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि ओवळी गावचे माजी सरपंच निलेश जाधव साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यायपड्याजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील खासदार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कुमार रणदिवे आणि रणजित पाटील आपणास पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं जात आहे. आणि आपण जर आले नाहीत तर कदाचित जेव्हा रविवारी आपण सामना खेळण्यासाठी येईल तेव्हा कदाचित आपल्या संघाला 7 धावांची पॅनल्टी देखील दिली जाईल. मकरन स्पोर्ट्स मुठवाल संघाने आज कमलेचं प्रदर्शन केलेलं आहे. कुमार रणदिवे नक्कीच रणजित पाटील आपल्याला विनंती असेल की आपण व्यायपडे जोड्या
या आज मात्र ब्लॅक डायमंड हिऱ्यासारखं चमकलेलं आहे. कारण मित्रांनो आपल्या माहितीसाठी सर्वात जर मौल्यवान कुठला हिरा असेल तो काला हिरा ब्लॅक डायमंड. आणि मुठवल संघाचा काला हिरा अक्षरशः दिवसा देखील चमकलेला आहे. दरम्यान रातोके कातील संकेश केनी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रातों के कातिल आज दिल में दिखते हुए आव्हान येते 72 धावांचं प्रतीक आणि अतिशय जोडी मैदानामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला आहे. क्षेत्रस्थितीत आहे प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेली फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. एक मोठं लक्ष आहे खरं तर तब्बल 72 धावांचं. आजच्या पहिल्या दिवसामधील हा शेवटचा सामना मानकुली विपक्ष सुरे बी या दोन संघामध्ये आपण पाहतोय. आतिश माली याच्यावर पूर्णपणे नक्कीच या सामन्याचं गणित अवलंबून असणार आहे. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा देखील असणार आहेत. इथे मात्र अपेक्षा भंग केलेला नाही. चिनूला फिरकवून दिले सीमा पार. आतिशच्या बॅटमधून अतिशय षटकार. आव्हान तब्बल 72 धावांचा आहे. 72 लक्षाचा पाठलाग आर के बिल्डर्स मानकुली संघ करतोय. इथे समोर केले चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या उरणक वजेच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. आज आर के बिल्डर्स मानकुली संघाचे जे गोलंदाज होते ते बिग बाजारमध्ये आपल्याला उभे असताना पाहायला मिळालं. दीपेश केलेने 16 धावा, शिवम मालेने 15 धावा, हितेश केने याने 20 आणि सागर मालेने देखील 20 धावा खर्च केली. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल करताना फलंदाज आपण पाहतोय प्रतीक माली. अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण बघतोय 14 धावा. 72 या लक्षाचा पाठलाग आर के बिल्डर्स मानकुली संघाकडून ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे केला देखील जातोय. कारण 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या आहेत. मात्र हे सातत्य त्यांना राखावं लागेल. 4 चेंडूमध्ये 14 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि दोन्ही फलंदाज जे आहेत ते एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाजी करत आहेत. प्रति षटकामागे 18ची सरासरी राखावी लागेल मानकुली संघाला. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार वाढ शॉट प्रतीकच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. फट जशात तसे उत्तर दिलं जातंय. आपण पाहतोय आर के बिल्डर्स मानकुली संघाच्या फलंदाजाकडून 1 का जवाब 70 संघाची धावसंख्या वेगाने वाढवून होते. धावपलीकडे 20 धावा 18ची सरासरी आवश्यक हवी होती आणि 2 धावेने आघाडीवर आपण पाहतोय सध्या. इथे मात्र स्विंग अँड मिस आणखीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय फलंदाजाने. अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाची देखील समाप्त झाले आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर आर के बिल्डर्स मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते
ती बिनबाद 20 धावा. 18ची सरासरी आवश्यक हवी आहे आणि सध्या आर के बिल्डर्स मानकुले संघ 2 धावेने नक्कीच आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकाचा जर विचार केला तर. आव्हान येते 72 धावांचा. 72 लक्षाचा पाठलाग आर के बिल्डर्स मानकुले संघ करतोय. विघ्नेश पाटील दुसरं षटक करण्याची जबाबदारी या त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामोरं झाले फलंदाज अतिश माली. इथे मात्र चेंडूला विरकवून दिलेला आहे. गॅप मधून चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार हा चौकार. लक्ष मोठं आहे नाही ते लक्षात घेऊन फलंदाजी दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडून केली जाते. एका बाजूला आपण बघतोय प्रतीक माली आणि दुसऱ्या बाजूला अतिश माली. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 24 धावा. प्रतीक माली ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले तर वैयक्तिक 13 धावसंख्या तो फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला अतिश माली एक चौकार आणि एक षटकाच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. विघ्नेश पाटील याचं स्वागत अतिशय आणि चौकाराने देखील केलेलं आहे. इथे या मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 25 धावा. प्रतीक माली आपण बघतोय सिनियर वैभव माली याचे नक्कीच ते भाऊ आहेत आणि अगदी आपण पाहतोय ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजासाठी वैभव माली सिनियरला ओळखलं जात आहे आणि त्याच्या अंदाजामध्ये प्रतीक माली यांनी देखील या सामन्यामध्ये फलंदाजी केलेली आहे. स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज विघ्नेश पाटील. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. 25 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. आव्हान आहे ते 72 धावांचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विघ्नेश पाटील सुरी संघाकडून दुसरं षटक बदलतोय. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबादच्या रूपाने पहिला हादरा बसतोय आर के बिल्डर्स मानकुली संघाला प्रतीक मालीच्या रूपाने. न्यू बॅटर शिवम माली आता मात्र येतोय. ज्याने दुसरं षटक हाताळताना 10 चेंडू हाताळले होते आणि त्यामध्ये 15 धावा त्यांनी खर्च केले होते. एक सफलता देखील अर्जित केली होती. मात्र त्या धावा आता इथं वायजा साईड नक्कीच वसूल करावे लागेल आर के बिल्डर्स मानकुले संघाला. हा सामना जर जिंकायचा असेल तर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अतिश माली चांगली फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी प्रतीक मालीची देखील पाहायला मिळते मात्र तो बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. 2 धाव फलंदाज शिवम पूर्ण करतोय आणि शिवम 2 धावेने स्वतःचं अकाउंट देखील ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा 27. आव्हान आहे ते 72 धावांचं.
72 या लक्ष्याचा मोठ्या लक्ष्याचा खरं तर मानकुली संघ पाठलाग करत आहे. येथे पुन्हा एकदा उंचावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली रोनक वजे आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहे. शिवम माली याची संपुष्टात येथे केली. दोन फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज प्रतीक माली बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झाला आहे शिवम माली. न्यू बॅटर सागर माली मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आलेले आहे. संघाची धावसंख्या स्थिर धावफलक 27 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण लक्ष ते 72 धावांची सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्या होत्या अतुल पाटील याच्या. त्यानंतर या षटकाचा विचार केला तर विघ्नेश पाटील यांनी 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत आणि फक्त 7च धाव खर्च केलेले आहेत. येथे हा फटका देखील फसलेला आहे. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नाही कारण शतक दूर आहेत. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 29 2 षटकाची समाप्ती नंतर 2 षटकांचा खेळ इथून अजूनही शेष आहे. बारा चूर्ण आणि 12 चूर्ण मध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आरके बिल्डर्स मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे इथून आता मात्र मानकुली संघाला मोठे फटक्यांकडेच पाहावं लागेल. मोठ्या फटक्यांकडे नक्कीच जावं लागेल कारण लक्ष आता खूपच अवघड बनतंय आरके बिल्डर्स मानकुली या संघासाठी. निशान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तिसरे षटक घेऊन आलेले आहे. तर सामना करेल फलंदाज आतिश माली. इथं मात्र सुरेख फटका चेंडू निघून जातोय सीमा पर दे घुमा के आतिश मालीच्या बॅटमधून षटकार. शेवटची आशेची किरण आपण पाहतोय या आतिश मालीच्या रूपाने. जर हा सामना मानकुली संघाचा जिंकायचा असेल तर आतिश मालीचं खेळपट्टीवर राहणं आणि मोठं फटका खेळणं नक्कीच खूपच महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या 35 धावा 35. निशान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक अतिशय षटकार आतिश मालीच्या बॅट मधून 2 में 2 ठोक डाले. दहा चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. जे शेवटची 2 षटके हाताळले गेले होते हितेश केने आणि सागर माले यांनी त्या 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा खर्च केले गेले होते आणि या तिथून मात्र खूप मोठा अंतर या सामन्यामध्ये निर्माण केलं होतं. मात्र ते अंतर कमी या करण्याचा प्रयत्न आतिश मालीकडून केला जातोय. 10 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे.
आतिश माली या आशिषची किरण अशा पल्लवित केलेल्या आहेत आणि आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमापार. आणखीन एक षटकार, षटकामध्ये डील करताना आपण बघूया आतिश माली हा फलंदाज. व्हॉट अ इनिंग. सध्या आतिश माली उर्फ सोनू आणि सोनू नक्कीच सोनूवर भरोसा देखील दाखवलेला आहे. आपण पाहतोय आरके बिल्डर्स मानकुल संघाने पाठीराखे देखील खुश आहेत. आता मात्र धनाजी पाटील सांगतात की हा दुसरा फलंदाज बनतोय षटकांची तिकडी, षटकांची हॅट्रिक पूर्ण करणारा. क्या वो बात आहे. नक्कीच एका बाजूला मामा, दुसऱ्या बाजूला भांजा. आपण पाहतोय मामा भांजाची ही लढाई पाहायला मिळते. मात्र मामा थोडंसं वरचढ झालं. मामाने भांजाला 3 वेळा शिमळाशाचा रस्ता दाखवलेला आहे. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. हो 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 हो, हा मामा नक्कीच येईल आता मात्र आपल्या संघाच्या कामा. आणखीन एक षटकार आतिश मालीच्या बॅट मधून. माली याची उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला मिळते. आतिश माली अक्षरच बरसलंय. आपण पाहतो या षटकाचा विचार केला तर धनाजी पाटील या षटकामध्ये आतिश माली यांनी चेंडूची चामडी सोडलेली आहे, चेंडूची चामडी लोलवलेली आहे, चेंडूचं थोपाड रंगवलेलं आहे. आपण पाहतो या तब्बल त्याच्या इनिंगचा विचार केला तर हा 5वा षटकार पाहायला मिळतात. सलगचे 4 षटकार. निशान पाटील मात्र शांत ठेवू शकला. सोनू तुझ्यावर भरोसा आहे. नक्कीच सोनूवर भरोसा देखील पाहायला मिळतोय. रातो के कातिल देखील खुश आहे. संकेश केनी रातो के कातिल दिन में दिखते हुए. कृपया वेळ खर्च करायचा नाही. सुरेश संघाला देखील विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्च. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये इथून 19 धावांची आवश्यकता. आणि फलंदाजी करणाऱ्या देखील संघाला विनंती असेल की आपण देखील जास्त वेळ खर्च करायचा नाही. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यामध्ये रंगत रोमहर्षकता पाहायला मिळते. कृपया दोन्ही संघाला विनंती असेल की आपण वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत आतिश माली खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील जयदुर्गा सूर्य बी संघा समोर. कारण 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. षटकामध्ये सध्या डील करताना आतिश माली पाहायला मिळतोय. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. निशान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, सामनावीर फलंदाज आतिश माली. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे का सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 54 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आतिश माली याने हे दाखवून दिलेलं आहे. हा चेंडू नक्कीच एखादा मोठा फटका या चेंडूवर आला तर पुन्हा एकदा पाडत जड मानकुली संघाचं पाहायला मिळेल. क्लीन बॉल अराउंड लेखाने त्रिफला बाद. फलंदाज बाद होतोय मानकुली संघाचा सागर माली. सामना अजूनही शेष आहे. सामना अजूनही संपलेला नाही. मी तर म्हणेन दोन्ही संघांना समान संधी आहे. असं वाटत होते की नक्कीच आपण पाहतो मानकुली संघ पिछाडीवर पाहायला मिळेल. मात्र आतिश माली याच्या मनामध्ये काही वेगळं होतं.
जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर सुरेश बी संघाची धावसंख्या धनाजी पाटील सांगतात की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 होत्या आणि इथे आपण पाहतोय मानकुली संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 54 म्हणजे 3 धाव्याने मानकुली संघ सध्या तरी आघाडीवर पाहायला मिळतोय. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आर.के. बिल्डर्स मानकुली या संघाला. जोपर्यंत अतिश माली खेळपट्टीवर आहे सोनूवर नक्कीच भरोसा असणार आहे या संघाचा आणि या संघ नायकाचा तसेच पाठेराख्यांचा. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र सोपवली गेलेली आहे. निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. रौनक वजे याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर कृपया कुठल्या प्रकारचा वेळ आपण खर्च करायचा नाही. सूर्य बी संघाला विनंती असेल कारण सूर्य अस्ताला गेलेला आणि संदीप प्रकाश आपण सध्या श्री गुरुदत्त चौथा रुवा ग्राउंड मध्ये पाहतोय. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. कृपया कुठल्या प्रकारचा वेळ खर्च करा. अतुल आपल्याला देखील वॉर्निंग दिली जाते. पंच देखील नक्कीच हे सूचित करत आहेत. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रौनक वजे सामना केलेला फलंदाज सार्थक माली सॉरी आतिश माली इथे मध्ये फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र क्षेत्रक्षितीत आहे. एक धाव तर पूर्ण केले. दुसरी धावीचा प्रयत्न आणि हा कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकेल. रनआउटच्या रूपाने अति घाई संकटात नाहीये आणि सोनूवर जो भरोसा होता तो त्यांनी भरोसा इथे मात्र तोडलेला आहे. आणि इथे मात्र आता सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी मिळालेली आहे. मध्ये चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. आतिश माली बाद झाल्यानंतर सुटकेचा निश्वास देखील जयदुर्ग सूर्य बी संघाने सोडला असेल कारण खरं तर पराभवाची टांगती तलवार होती आतिश मालीच्या रूपाने. त्याचा काटा नक्कीच दूर साडलेला आहे. त्याचा अडसर दूर केलेला आहे आणि त्याचं रनआउट होणं नक्कीच या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकेल. आता 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. लॉर फुलडा चेंडू समोर केलेला VSM मध्ये शतक ते सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने 57 पोहोचते. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कुछ भी हो सकता है. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता है. देखते आज की शाम किस टीम रहती है नाम. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला स्केअर ऑफ विकेट केलेला आहे. आता फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली होती. फक्त सिंगल रन्स. सिंगल या संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर पोहोचते ते 58. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. आतिश मालीचं धावबाद होणं धावचीत होणं या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. मात्र अजूनही सामना संपले. 3 चेंडू मध्ये पाहूया काय घडतंय. स्विंग अँड मिस आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की या पराभवाच्या छायेत आर.के. बिल्डर्स मानकुली संघ सध्या आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत. मात्र पराभवाचे ढग आपण पाहतो आर.के. बिल्डर्स मानकुली संघाच्या डोक्यावर आणि विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आता मात्र जयदुर्ग सूर्य बी हा संघ कारण शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फ्लॅन मिस विजयाच्या उंबाट्यावर जयदुर्ग सूर्य बी हा संघ. आतिश माली बाद होणं नक्कीच टोचत असेल. आता मात्र संघ नायकाला संघाला त्याला स्वतःला देखील आणि त्याच्या पाठीरेखाने देखील. हा चेंडू सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय मात्र
आरके बिल्डर्स मानकुली संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक आरके बिल्डर्स मानकुली, हार्डलक आतिश माली आणि अभिनंदन अभिनंदन जयदुर्गा सुरेश बी. 7 धावेने नक्कीच हा सामना जयदुर्गा सुरेश बी संघाने जिंकले. कौतुक करावं लागेल आरके बिल्डर्स मानकुली संघाचं की अशा प्रकारे धावांचा पाठलाग करणे म्हणजे एडे गबाल्याचं काम नव्हे आणि तेही कूल क्लायमेटमध्ये. नक्कीच मानकुली संघाचं अभिनंदन केलं जाईल. हार्डलक आरके बिल्डर्स मानकुली आणि अभिनंदन जयदुर्गा सुरेश बी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणजे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मास आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सलमेला येऊन ज्याने अतुलने फलंदाजी केलेली आहे 35 धावांचं योगदान ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. 12 चेंडू ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता तो अतुल पाटील ठरला आहे. या सामन्याचा सामना होईल तो दोस्तों आज की शाम अतुल पाटील और जयदुर्गा सुरेश बी के नाम. आणि त्यात अगोदरचे मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. विनायक पाटील 33 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. विनायक पाटील आपण देखील या. विनायक पाटील आणि अतुल पाटील. जयदुर्गा सुरेश बी संघाचा देखील मेगा इव्हेंट याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. वेलपेड अतुल आणि रमेश बुवांना विनंती असेल. हरिभक्त परायण रमेश बुवा. अतुल यांनी हे डेडिकेट केलेलं आहे विग्नेससाठी. आपलं स्वतःचं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अतुल यांनी नक्कीच मनाचा मोठेपणा दाखवलेला आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड